ये तो सब गुंडा लोग रे, भाग रे बिल्कुल। नमस्कार पब्लिक, आजपासून मी मिनी ब्लॉग चालू करतोय. कामामुळे मला जास्त रील वगैरे पोस्ट करायला जमत नाही. आजपासून जसं जमल तसं पोस्ट करेल. चला मग आता चालू कामालाच. खाली आल्या आल्या मला लगेचच सवय माझी कारभारीन बघायची. कारभारीन खूप दिवस झाले दारात नाहीये. असं चालत फिरायला लागतंय. असं करता करता 10:30 वाजता मी दुकान पोहोच. पहिलेच कस्टमर होतं, त्यांनी करंट पेन घेतला. त्यांच्यातला त्यांना शॉक लागला. मस्ती चालू होती. पावसाळा चालू झाला तो गाडी बंद पडली. काम करत करत कधी 2 वाजले काय कळलंच नाही. तसं शेट सोबत मी बाहेर गेलो. टायर कंपनीमध्ये माल डिलिव्हरी केला आणि तसंच परत दुकानामध्ये आलो. दुकानामध्ये कस्टमर्स खूप होते. कस्टमर हँडल केले. परत शेट सोबत बाहेर गेलो. कामोठामध्ये डिलिव्हरी केली. तसंच 2:30 वाजले आम्हाला. मग घरी जाताना सायडाच्या शूटिंग मधलं झाड दिसलं. ते बघत बघत घरी गेलो. तसंच जेवण परत मी निघालो कामाला. वाजले 3:30. हळूहळू सगळं चालत नजारा बघितला. पावसाचं वातावरण झालं. सगळं बघत बघत पोचलो दुकानामध्ये. दरवाजातच बाहुबली उभा होता. थोडा फ्री टाइम भेटला. मग आमच्या मॅडम सोबत जराशी चॅटिंग केली. पंकज व्हायचं काहीतरी काम चालू होतं. मग मी बाहेर जाऊन जसं नजारा बघितला. इकडे तिकडे लोक जात येत होते, ते बघत राहिलो. त्याच्यानंतर परत सेल्समॅन आला. म्हणजे असं टॅब मध्ये काय काय वस्तू काय काय भेटतं काय नाही ते जशी माहिती बघत बसलो. तसेच वाजले 6 वाजले की लगेच चहा पाणी घेतलं. चहा नाश्ता झाला. तसेच एक मैत्रीण आले बॉक्स घ्यायला. त्यासोबत टाइमपास केला. त्यांना माहितीच नव्हतं मी तिथे कॅमेरा सेटअप केलाय. सगळेजण बघून फुल शॉक झाले की तिथे कॅमेरा आहे. झाली जशी मजा मस्ती. परत गौरी आली बॉक्स रिटर्न घेऊन. कॅमेरा पासून तोंड लपवत होते का बॉक्स घेऊन गेलते, रिटर्न घेऊन आले. रिटर्न होत नाही त्याच्यामुळे बॉक्स आता परत घेतलेला आहे. कस्टमर करत करत कधी 8:30 होऊन गेले काय समजलंच नाही. त्याच्यानंतर बुकचे ऑर्डर आलेली. मी जरासं गमचे डब्बे बघत होतो. जीवनात खूप गम झालाय. गाडी गेली जवळची. काम करून करून भूक लागली. लगेच शेटने शेवपुरी मागवली. त्याच्यानंतर मग आम्ही तिघांनी पण शेवपुरी खाल्ली. या दोघांनी काहीतरी गडबड केलती. मला मीडियम म्हणून माझ्या प्लेटमध्ये तिखट दिलतं आणि ती प्लेट होती शैलेश भाईची. त्यांनी एक्सचेंज केलती. त्याच्यात मला खाल्ल्याच्या नंतर यांना समजलं की याला तिखट लागले. मग लगेच एक्सचेंज केली. असं करत करत एका कस्टमरमुळे 10:15 वाजले. मग दुकान बंद केलं आणि बंद करून लगेचच आम्ही निघालो. पंकजबाईंनी सेटल लावलं. आम्ही 3 जण सोबत निघालो. हे जाता जाता मला शेट इथे पाण्याच्या टाकीचे ते सोडून जातात. त्याच्यानंतर ते जातात रोडपालीमध्ये. शेटने केलं बाय बाय. चला आता चाललोय घरी. घराच्या इथे पोचलो. सोसायटीच्या इथे बाहेर कसला भारी चंद्र दिसतोय. त्याच्यानंतर कंपाऊंड मध्ये आलो. तिला बघून काय झालेलं काय माहिती पळतच सुटली. आजचा दिवस असा होता. आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.